मावशी आणि भाच्याचं लपडं. रात्रभर शरीर सुख, वयस्कर नवरा सुख देत नव्हता. पुढे घडले भयंकर, ऐकून धक्का बसेल. लग्न होऊन ती नांदायला आली तेव्हापासूनच ती नाराज होती. कारण तिचा पती तिच्याहून 20-22 वर्षांनी मोठा होता. पती संसार करत होते, पण एक दिवस तिच्या पतीचा मृतदेह शेतात पडलेला दिसून आला. त्यामुळे एकच खळबळ माजली. काही लोक त्या तरुण मुलीला विधवापणा आल्याने हळहळ व्यक्त करू लागले होते, तर काही जणांनी तिच्यावरच शंका घेण्यास सुरुवात केली. गावात अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. या उलटसुलट चर्चेतून सत्य शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांच्या समोर होते. पोलिसांनी ते पार पाडले आणि जे सत्य समोर आणले ते 3 आयुष्यांची राखरांगोळी करणारे होते. पती पत्नी यांच्या वयात किती अंतर असावे याचे काही लिखित नियम नाहीत. हा ज्याच्या त्याच्या पसंतीने होणारा निर्णय असला तरी बहुतेकदा मुलींना पसंतीचा अधिकार दिला जातोच असे नाही. काही वेळा मुलीच्या मनाविरुद्ध तिचे लग्न लावून दिले जाते. पालकांच्या समोर काही चालत नसल्याने ती नांदायला जाते, संसार करते, पण तिचे मन संसारात रमतेच असे नाही. मन मारून ती जगत राहते. पूर्वीचा काळ होता जेव्हा महिलांना अजिबातच स्वातंत्र्य नव्हते, पण आता मात्र बहुतांशी नीतिनियम विधिनिषेध संपत चाललेले आहेत. जिथे प्रौढ वयातील महिलांचे पाय घसरत आहेत तिथे तरुणींची काय कथा. उत्तर प्रदेशातील खैरगडच्या बैरणी या छोट्या गावात एक तरुणी सून बनून आली. रोशनी नावाची ही तरुणी अवघी 23 वर्षाची नवतरुणी होती, तर तिचा पती सत्येंद्र कुमार हा तिच्यापेक्षा तब्बल 20 ते 22 वर्षांनी मोठा होता. सत्येंद्र कुमारचे वय 43 वर्ष होते. त्याचे पहिले लग्न झालेले होते. पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर तो दुसरे लग्न करण्यासाठी मुली पाहू लागला होता. तेव्हा त्याने आपल्या वयाचे भान राखायला हवे होते, पण त्याला 23 वर्षाची रोशनी आवडली. त्याने तिला पसंत केले आणि तिच्या आईवडिलांना प्रलोभन दाखवून तिच्याशी लग्न केले. तो तिला घेऊन आला तेव्हा अनेकाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली. तिला तो मोठ्या कौतुकाने फिरवत होता. तिला मिठीत घेताना त्याला आनंद होत होता, पण तिच्या सुखाचा मात्र त्याने कधी विचारच केला नाही. दिवसामागून दिवस जात होते. तिच्या माहेरचे लोक काही ना काही निमित्ताने येत जात होते. यामध्ये तिचा भाचा गोविंद हाही होता. गोविंद अवघा 19 वर्षाचा नवजवान होता. तो टुंडला येथील एका महाविद्यालयात नर्सिंगचा विद्यार्थी आहे. तो वयात आला होता. त्याच्या मनात कामुकतेचे विचार फिरू लागलेले होते. त्यातच त्याला नात्याचा विसर पडला आणि तो मावशी रोशनीवर प्रेम करू लागला. रोशनी त्याची मावशी असली तरी तरुण होती, त्यामुळे त्याचा तिच्यावर जीव जडला. तो तिच्याशी नेहमी बोलू लागला, तिला भेटायला येऊ लागला. तिलाही त्याच्याशी बोलणे आवडू लागले होते. तिने पतीकडे स्मार्टफोन मागितला. आपल्या जवान बायकोला खुश करण्यासाठी सत्येंद्र कुमारने लगेचच तिला स्मार्टफोन घेऊन दिला. पण या फोनवरून ती भाचा गोविंदच्या संपर्कात राहू लागली. ती दिवसभर रिकामीच असायची. काहीच काम नसल्याने तिचा सगळा वेळ मोबाईलवर चॅटिंग करण्यात, रील्स बघण्यामध्ये जात होता. तरुण जोडप्यांचा रोमांच पाहून तिच्या मनातही कामुक भावना जाग्या झाल्या होत्या. पण तिचा पती मात्र वयाने जास्त असल्याने तिचे मन मात्र नाराज होत होते. त्या मानाने तिला तिचा तरुण भाचा गोविंद जास्त आवडू लागलेला होता. त्यातच तो तिच्याशी गोड बोलत असल्याने त्याच्याशी बोलत राहावे असे तिला वाटत होते. दोघांतील संवाद वाढत गेलेला होता. नाते विसरून आता दोघे चेष्टा मस्करी करू लागले होते. दोघे एकमेकांशी चावटपणे बोलू लागले होते. ती त्याला मैत्रिणीवरून चिडवायची. तुला कोणी मैत्रीण भेटली का नाही रे असे म्हणायची. मनासारखी कोण भेटत नाही असे म्हणून तो वेळ मारून न्यायचा. ती म्हणायची मनासारखी म्हणजे कशी पाहिजे. तो नेहमी वेगवेगळी उत्तरे द्यायचा. काही वेळा तो म्हणायचा मला तुझ्यासारखी मैत्रीण पाहिजे. त्याचे हे उत्तर ती हसून सोडून देत होते, पण मनातून हरकून जात होते. एकदा ती म्हणाली मी तुझी मावशी आहे आणि तरीही तू माझ्याशी असे बोलतोस का. त्यावर तो म्हणाला अगं मला खरोखरच तुझ्यासारखी मैत्रीण हवी आहे, पण मी तर मावशी आहे तुझी. तरी तू होकार दिलास तर मला चालेल. हे कसे शक्य आहे असे म्हणत तिने हा विषय बंद केला. पण तिच्या मनात कालवाकालव झाली. तिकडे त्याच्या मनातही चलबिचल सुरू झाली. तो दुसऱ्या दिवशी तिला भेटायला आला. त्याला पाहून ती मनातून आनंदली, पण तिला कसे बोलावे हे समजेना. ती घरात एकटीच असल्याने तो निवांतपणे त्याच्याशी बोलत होता. चहा पाणी झाले तसा त्याने विषय काढला. माझी मैत्रीण होणार का असे त्याने तिला हळूच विचारले. ती काहीच बोलली नाही. तो तिच्याजवळ सरकत म्हणाला मला माहीत आहे तू सुखी नाहीस. मला तुझे निराश मन बघवत नाही.
मला तुला आनंदात बघायचे आहे. त्याच्या बोलण्याने तिचा संयम मात्र आता संपलेला होता. मनात प्रेमाचे उदान आले. ती पटकन त्याला बिलगली. त्याने तिला घट्ट मिठीत आवळून घेतले. तिची चुंबने घेत तो तिच्या अंगावरून हात फिरू लागला. अवघा 18 ते 19 वर्षाचा नवजवान गोविंद मदमस्तपणे रोशनीच्या कडक देहावरून हात फिरू लागला होता. त्या स्पर्शाने ती शहारली. तिला कशाचीही भान उरली नाही. तिने त्याच्या ओठाला ओठ टेकवत चुंबनाची देवाणघेवाण सुरू झाली. मग मात्र दोघे मागे हटले नाहीत. म्हाताऱ्या नवऱ्यामुळे सुखापासून वंचित असलेली 23 वर्षाची रोशनी नवजवान भाच्यावर तुटून पडली. तर 19 वर्षाच्या गोविंदला स्त्री देह मिळाल्याने काय करू आणि काय नको असे झाले होते. दोघे एकमेकाला कुस्करू लागले. पाहता पाहता काम क्रीडेला बहर आला. जोरदार समागमाने दोघे तृप्त झाले. तिला पतीपासून जे सुख मिळत नव्हते ते गोविंदने आता दिलेले होते. गोविंद तर लहानच होता. त्याला जे सुख मिळालेच नसते जे रोशनीने दिले होते. दोघांनाही आता एकमेकांच्या शिवाय चैन पडत नव्हता. गोविंद वेळ मिळाला की तिच्या घरी येत होता आणि दोघे शरीर सुखाचा आनंद घेत होते. याची कोणाला कानोकान खबर लागू दिली नव्हती. पण त्याचे नेहमी येणे सत्येंद्र कुमारला खटकत होते. तसेच त्याच्या भावासह अन्य नातेवाईकांनाही खटकत होते. पण गोविंद हा तिचा भाचा असल्याने संशय घेणेही कठीण झाले होते. दिवसामागून दिवस जात होते. आता तर रात्रीही गोविंद थांबू लागला होता. तो थांबला की रोशनी पती सत्येंद्र कुमारला शेतात झोपण्यासाठी पाठवू लागली होती. मग मात्र सत्येंद्र कुमारच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ते आपल्यापासून लांब राहते आणि भाचा गोविंद सोबत मात्र जवळीक करते हे त्याच्या लक्षात आले होते. याचे कारण न समजण्या इतका तो लहान नव्हता. त्याच्या सगळे लक्षात आले होते. तेव्हापासून तो त्या दोघांच्यावर लक्ष ठेवून होता. तसेच गोविंदला त्याने घरात येण्यास मज्जाव केला. रोशनीवरही तो लक्ष ठेवून होता. पण या सगळ्यामुळे त्या दोघांच्या गाठीभेटी होणे कठीण झाले होते. दोघांनाही विरह सहन होईना. दोघांना एकत्र राहायचे असेल तर सत्येंद्र कुमारचा काटा बाजूला केला पाहिजे यावर रोशनी आणि गोविंद यांचे एकमत झाले होते. अखेर त्या दोघांनी सत्येंद्र कुमारचा काटा काढण्याचा प्लॅन आखला. त्या दोघांनी ठरल्याप्रमाणे गोविंद अलीनगर कांजरा येथून सायंकाळच्या सुमारास बाहेर पडला आणि रात्री बायराणी गावात पोहोचला. पण गावात न येता तो गावाबाहेरच लपून राहिला हे त्याने रोशनीला मेसेज करून सांगितले. रोशनीने तिकडे बाकी तयारी करून ठेवली. सत्येंद्र कुमार आल्यानंतर जेवण वगैरे आटोपले. त्यानंतर ते पती पत्नी झोपले. काही वेळाने सत्येंद्र कुमारला गाढ झोप लागली. तिने हे गोविंदला कळवले. गोविंद तयारीतच होता. तो रात्रीच्या काळोख्यात दबक्या पावलाने तिच्या घराजवळ आला. तिने हळूच दरवाजा उघडून त्याला घरात घेतले. सत्येंद्र कुमार गाढ झोपल्याची संधी त्या दोघांनी साधली होती. गोविंद त्याच्या उरावर बसला आणि त्याचा गळा आवळून धरला. तर रोशनीने पती सत्येंद्र कुमारचे पाय दाबून धरले. त्याला काहीच हालचाल करता आली नाही. गोविंदने जोराने गळा आवळल्याने त्याचा काही वेळातच मृत्यू झाला. तो ठार झाल्यानंतर गोविंद आणि रोशनीने सुटकेचा निश्वास सोडला. आता मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार ते करू लागले. गावात नीरव शांतता होती. याचा फायदा घेत गोविंदने मृतदेह उचलला आणि तो घरातून बाहेर पडला. तो मृतदेह त्याने गावालगतच्या शेतात टाकला आणि तो आपल्या गावाकडे निघाला. पण रात्रीच्या वेळी वाहनाची काहीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे तो चालतच आपल्या गावी निघाला. 4 ते 5 किलोमीटर अंतर चालून तो गावात पोहोचला. सकाळी लवकर तो घरी गेला. कॉलेजमधून सुट्टीसाठी घरी आल्याने त्याने असे भासवले. तिकडे शेतात सत्येंद्र कुमारचा मृतदेह दिसून आल्याने गावात एकच खळबळ माजली होती. त्याला शेतात कोणी मारून टाकले असेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. तो रात्री कशासाठी बाहेर गेला असे त्याची पत्नी रोशनीला विचारण्यात आले. तेव्हा ती गोंधळली. तिला काही सांगता येईना. ती काहीतरी लपवत असल्याचा संशय पोलिसांना आला. तर दुसरीकडे सत्येंद्र कुमारने रोशनीवर संशय व्यक्त केला. तिचा भाचा गोविंद हा नेहमी त्याच्या घरी येत होता. त्या दोघात काहीतरी संबंध होते याचा संशय सत्येंद्र कुमारला आला होता. त्यातून त्याची आणि रोशनीचे भांडण झाले होते अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. हे सगळे चालू असताना गोविंद आला. तो आपली मावशी रोशनीचे सांत्वन करत होता. पण त्याचे सगळे लक्ष पोलीस तपासाकडे लागले होते. पोलिसांच्या हाती काही लागू नये यासाठी तो धडपड करत होता. अखेरीस पोलिसांनी रोशनीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. घटना घडली त्या रात्री सत्येंद्र कुमार बाहेर कशासाठी गेला, त्याला कोणी बोलावले होते का, काय काम होते का, असे प्रश्नामागून प्रश्न
पोलीस विचारत होते. तिला काहीच उत्तर देता येत नव्हते. अखेरीस तिचा धीर खचला. तिने सगळा घटनाक्रम उघड केला आणि पोलिसांनाही आश्चर्य वाटले. पोलिसांनी तातडीने गोविंदलाही ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.